23 वर्षानंतर तयार झालेला दुर्मिळ संयोग म्हणजेच मकर संक्रांत आणि षष्ठीला एकादशी एकाच दिवशी। हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ आहे, अक्षय पुण्यदायी आहे। मकर संक्रांत आणि षष्ठीला एकादशी यंदा दिनांक 14 जानेवारीच्या दिवशी साजरी केली जाईल। मकर संक्रांत म्हणजे सूर्यदेवाचा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश आणि याच दिवशी उत्तरायणाची सुरुवात देखील होते। उत्तरायण हा देवांचा काल मानला जातो। या काळात केलेले दान, जप, तप आणि सेवा ही अनेक पटींनी फलदायी ठरते। मकर संक्रांत हा अंधारातून प्रकाशाकडे तसेच अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा पर्व आहे। याच दिवशी येते माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठीला एकादशी। एकादशीचे व्रत भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी केले जाते। एकादशीचे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते। षष्ठी म्हणजे तिळाशी संबंधित 6 पवित्र कृती आणि त्या आहेत तिळदान, तिळतर्पण, तिळ मिश्रित पाण्याने स्नान, तिळाच्या तेलाचा दीपदान, तिळभक्षण आणि तिळ हवन, ज्यामुळे पापक्षय होते, दारिद्र्य नष्ट होते आणि श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते अशी मान्यता आहे। या दिवसाला आणखीनच शुभ आणि पुण्यप्रद करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला तांब्याच्या लोट्यातून अर्घ्य द्यावे आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप 11 किंवा 108 वेळा करावा। नंतर जे भक्त एकादशीचे व्रत करणार असतील त्यांनी एकादशी व्रताचा संकल्प घ्यावा। श्रीहरी, श्रीकृष्ण किंवा श्री विठ्ठल यांची पूजा करावी, त्यांना तुळस अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। जमल्यास श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे। डिस्क्रिप्शनमध्ये श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। या दिवशी मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवणे हेच खरे व्रत आहे। या दिवशी क्रोध, निंदा, खोटे बोलणे, अहंकार, आमसिक अन्न, कोणाचे मन दुखवणे हे सर्व वर्ज्य आहेत। खरं तर या सर्वच नकारात्मक कृत्यांना आपण रोजच्या जीवनात कटाक्षाने टाळले पाहिजे। हा दिवस संयम, साधना आणि समर्पणाचा आहे। तिळगुळ घ्या आणि गोड बोला हा केवळ शब्दप्रयोग नसून जीवन जगण्याचा दिशादर्शक मंत्र आहे। मकर संक्रांत आणि षष्ठीला एकादशी निमित्त प्रभूकडे प्रार्थना करूया की आपले जीवन धर्ममय हो, मन निर्मळ राहो आणि भक्ती अखंड वाढत राहो। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवा। जय सूर्यदेव, जय श्रीहरी।